चालेल. तर माझ्या वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी वेगळं करावं, सगळं वेगळं. ते सुद्धा फेस रीडिंग वगैरे करतात, कुंडली वगैरे सांगतात. पण माझी इच्छा होती की मी त्याचं काहीतरी वेगळं करावं. स्टार्टिंगला म्हणजे माझा इंटरेस्ट नव्हता. पण नंतर मी भाग्यशाली नामकडे मला माझ्या वडिलांनी त्यांच्याकडे नेलं आणि मी तिथं त्यांच्याकडून न्यूमरॉलॉजी, टॅरो रिडिंग हे शिकले. रेकी हिलिंग हे माझं चालू आहे शिकलं. म्हणजे मी अजून भरपूर काही त्यांचं मार्गदर्शन. बरं, तुम्ही इतक्या लहान वयात ही विद्या कशी आत्मसात केली? हे माझ्या सगळ्या गुरूंचा आशीर्वाद आणि माझ्या वडिलांचा आशीर्वाद. मी तेवढी कॅपेबल झाली की त्यांनी मला तेवढं बनवलं. बरं, तुम्ही कॅनडामध्ये होता, नाही, मी ऑनलाईन केलं. ऑनलाईन केलं ना? म्हणजे मी लहानपणी माझ्या वडिलांसोबत, माझे वडील 7 वर्ष होते फॉरेनमध्ये, तेव्हा मी त्यांच्यासोबत जाऊन आले. पण मी ऑनलाईनमध्ये तिथून स्टार्ट केलं होतं. पण मग रेंज प्रॉब्लेम वगैरे येत होती. त्यामुळे मग मी इंडियामध्ये बघितलं तर मग मला बाकी सगळं. आज जागतिक याच्यामध्ये तुमचं नाव नोंदवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे स्वतःवर खूप प्राऊड फील होत आहे मला. आणि त्यापेक्षा जास्त मी माझ्या आईवडिलांचं, आजोबांचं नाव मोठं केलं. यात जास्त काही वाटतं. माझ्या मुलींचं पण मी नाव. पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला काय करायची इच्छा आहे? म्हणजे माझं अजून काही लहान आहे म्हणून मी या 2 गोष्टी शिकले. अजून मला पुढे खूप काही शिकायचं आहे. अजून शिकायचंच आहे का काही, म्हणजे लोकांची सेवा करायची न्यूमरॉलॉजीमधून म्हणा तसं? मी दोन्ही करते. मी भविष्यामध्ये बघता. हां, म्हणजे मी भविष्य सांगत अजून शिकते सुद्धा अजून आहे. शिकता आहेत का? म्हटलं नाव सांगा. माझं नाव गौरी विनायक चंद्रपाळ. सर, तुमची मुलगी आहे, काय वाटतं तुम्हाला तिच्या यशाबद्दल? काय सांगा? मुलीबद्दल तर काय गर्वच वाटणार, कारण कोणाच्या वडिलांना आपली मुलगी एवढी मोठी होते किंवा मुलीमुळे वडिलांना एक स्टेज मिळते, जगामध्ये कुठेतरी एक व्यासपीठ मिळतं, हे तर खरंच गौरवास्पद आहे. तुमचं पण एक रेकॉर्ड आहे मायक्रो याच्यावरती हो, हे करणं. त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. माझे 16 महिन्यामध्ये 10 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 3 राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आणि कुठलेही राष्ट्रपती परराष्ट्राचे आपल्या भारतात आल्यानंतर आपल्या भारताचे त्यांना काहीतरी मेमोरेबल गिफ्ट देतात. जेव्हा ओबामा आले होते त्यावेळेस, बराक ओबामा, त्यावेळेस उत्तम सिंग पवार यांच्या माध्यमातून त्यांनी मला तिथपर्यंत पोहोचवलं होतं, राष्ट्रपतींची भेटून होतं. आणि ओबामांना जे दिलं आहे ते स्वतः मी तयार केलं होतं आणि ती कला ओबामांपर्यंत प्रतिभाताई पाटील यांनी पोहोचवली. निश्चितच धन्यवाद सर तुमचे. मॅडम, आपण काय सांगणार? तुमची शिष्य आहे. नमस्कार, मी भाग्यशाली आनंद. माझी स्टुडंटविषयी सांगायचं झालं तर ती खूप छान शिकला तिने आणि मला तिच्यावर गर्व आहे की तिने वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आणि PhDची तिला डिग्री मिळाली. परंतु जेवढं पण स्टुडंट हे करतात पण त्याचं क्रेडिबल गुरुजीच असतात. त्याच्यामुळे तुमचे पण आणि गुरुजींना देतात ॲक्च्युली. अजून काय सांगणार मॅम यांच्याबद्दल? यांनी ज्यावेळी तुमच्याकडे शिकायला होते त्यांची मेहनत वगैरे, त्यांची लगन कशी होती? खूप मेहनती आहे थोडी आणि म्हणजे खूप लवकर आत्मसात केला तिने आणि सहज केलं की असं खूप त्रास वगैरे नाही दिला की लहान आहे म्हणून, म्हणजे पण खेळत खेळत खूप छान शिकली. बरोबर आहे, गुरुजी चांगलं असलं तर सर्व म्हणतात, सर्व गोष्टी होतं. ठीक आहे सर, आपण काय बोलू? मॅडम, तिच्या भविष्याबद्दल तुम्ही काय सांगणार? भविष्याबद्दल तुम्ही मला विश्वास आहे की भविष्यामध्ये ती खूप चांगली टार्गेट लीडर आणि अंतरशास्त्राचं लीड करेल. तर मला अशी खूप मनातून इच्छा आहे की माझी स्पेशालिटी आहे की मी कॉफी कप रीडर आहे. तर माझ्या स्टुडंटनी पण कॉफी कप रीडिंग शिकावं. म्हणजे ते डिफरंट असेल की नॉर्मली भारतामध्ये कोणी करत नाही कॉफी कप रीडिंगचं करतच नाही. छोटीशी गोष्ट असते, टर्किश कॉफी असते, ती प्यायला दिली जाते क्लायंटला, म्हणजे जो कोणी आपल्याकडे येतो त्याला, आणि तो लास्ट सीट जो राहतो, शेवटचा घोट, तर त्यावरून सांगितलं जातं की पास्ट प्रेझेंट फ्युचर तिन्ही गोष्टी सांगितल्या जातात. माझी अशी खूप इच्छा आहे की गौरीने कॉफी कप रीडिंग शिकावं, जी डिफरंट असेल, खूप वेगळं असेल. ठीक आहे, निश्चितच त्याच्यावर एक आपण हे करू तुमच्याकडनं मॅडम.